नमस्कार नम्रता, आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण दसरा विशेष घरच्या घरी मावा बनवून आतून जाळीदार आणि रसरशीत असे माव्याचे गुलाबजामुन कसे बनवायचे हे पाहणार आहोत. सणासुदीला भेसळयुक्त मावा मार्केटमध्ये मिळतो, जो शरीरासाठी हानिकारक आहेच. म्हणूनच अशा प्रकारे घरच्या घरी मावा बनवून तुम्ही अगदी रसरशीत, जाळीदार, परफेक्ट प्रमाणासहित गुलाबजामुन बनवू शकता. रेसिपी अगदी साधी, सोपी आणि सुटसुटीत मी तुम्हाला शेअर केली आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग झटपट असे माव्याचे गुलाबजामुन बनवायला सुरुवात करूया. माव्याचे गुलाबजामुन बनवण्यासाठी प्रथम आपण गुलाबजामुनसाठी मावा बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी नॉनस्टिक कढई घेतली आहे. इथे मावा बनवण्यासाठी नॉनस्टिक कढईचाच वापर करायचा आहे, म्हणजे मावा बनवताना अडचण येत नाही आणि कढईला मावा चिकटत नाही. आता त्यामध्ये आपण 1.5 वाटी रोजच्या वापरातील मिल्क पावडर घालूया. ही मिल्क पावडर अनस्वीटन इथे मी घेतली आहे. इथे मावा बनवण्यासाठी अनस्वीटन मिल्क पावडरचाच वापर करायचा आहे. आता 1.5 वाट्या आपण जे मिल्क पावडर घेतली आहे त्यासाठी अर्धी वाटी इथे मी कोमट दूध घेत आहे. त्यामुळे मिल्क पावडर दुधात लगेचच एकजीव होते. इथे दूध जास्त वापरायचे नाही, नाहीतर मावा बनवताना जास्त वेळ लागतो. म्हणून मी इथे अर्धी वाटी दूध घेतले आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. अशा प्रकारे दुधामध्ये मिल्क पावडर व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहे. पाहू शकता मिल्क पावडर दुधात मी अगदी व्यवस्थित एकजीव करून घेतले आहे. अशा प्रकारे घट्टसर मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. आता त्यात आपण 1 छोटा चमचा तूप घालूया, कारण मिल्क पावडरमध्ये फॅट नसते, म्हणून इथे मी तुपाचा वापर करत आहे. आता मिल्क पावडरमध्ये तूप घातल्यावर लगेचच आपण ते एकजीव करून घेऊया आणि हे मिश्रण गॅसवर ठेवूया. त्यानंतर गॅसची फ्लेम मंद करून अगदी सतत ढवळून कडेने सुटेस्तोवर घट्टसर गोळा होईस्तोवर आपण हे मिश्रण ढवळून घेणार आहोत. हे करत असताना सतत आपण तळाशी हे मिश्रण लागणार नाही याची काळजी घेणार आहोत. पाहू शकता मिश्रण थोडेसे घट्टसर होत आहे. या स्टेजमध्ये 2 ते 3 केशराच्या काड्या घालूया. जर केशर आवडत नसेल तर स्किप करू शकता, पण केशरामुळे या गुलाबजामुनला रंगही सुरेख येतो. आता अशा प्रकारे सतत ढवळून घट्टसर असा गोळा तयार करून घेऊया. साधारणतः 2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता मिश्रण घट्टसर होत आहे आणि कडेनेही सुटत आहे. अशा प्रकारे मावा अगदी व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचा आहे. पाहू शकता किती घरच्या घरी झटपट असा मावा तयार झाला आहे. आता लगेचच गॅस बंद करूया आणि हा मावा आपण एका प्लेटमध्ये काढून व्यवस्थितपणे थंड करून घेऊया. थंड झाल्यावर त्याच्यामध्ये आपण बाकीचे जिन्नस ॲड करणार आहोत. आता मावा आपण एका प्लेटमध्ये काढून घेतल्यावर फॅनखाली ठेवून देऊया. अशा प्रकारे घरच्या घरी मावा बनवून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई बनवू शकता किंवा माव्याची करंजीही बनवू शकता. अर्ध्या तासानंतर पाहू शकता मावा अगदी पूर्णपणे थंड झाला आहे. आता त्यात आपण बाकीचे जिन्नस ॲड करूया. त्यामध्ये इथे मी 4 ते 5 चमचे मैदा घालत आहे. जर तुम्हाला मैदा घालायचा नसेल तर ह्या ठिकाणी अगदी व्यवस्थित वस्त्रगाळ केलेले गव्हाच्या पिठाचाही इथे तुम्ही वापर करू शकता. आता मैदा आपण माव्यामध्ये घातल्यावर अशा प्रकारे हलक्या हाताने अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया आणि एक मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया. अशा प्रकारे मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता गुलाबजामुनला आतून जाळी सुटावी आणि रसरशीत व्हावी यासाठी पाव चमचा त्यामध्ये खायचा सोडा घालूया आणि 2 थेंब त्यावर पाणी घालून, म्हणजेच सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी त्यामध्ये 2 थेंबच पाण्याचा वापर करायचा आहे, नाहीतर मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते. आणि हलक्या हाताने मिश्रण अशा प्रकारे व्यवस्थितपणे मळून घ्यायचे आहे, म्हणजे सोडा एकसारखा मिश्रणाला लागला पाहिजे इतपत आपण मिश्रण हलक्या हाताने व्यवस्थितपणे एकजीव करून घेणार आहोत. पाहू शकता मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे. आता ते रेस्ट करण्यासाठी त्यावर झाकण ठेवूया आणि साधारणतः 10 मिनिटे अगदी व्यवस्थितपणे रेस्ट करून घेऊया.
आता मिश्रण रेस्ट होईस्तोवर आपण शुगर सिरप तयार करून घेऊया। त्यासाठी इथे आधीच मी पॅन गरम करत ठेवला आहे। आता त्यात आपण 1/2 किलो साखर घालूया। त्यानंतर त्यात आपण 2 वाट्या पाणी घालूया, म्हणजे साखर बुडेल इतपत इथे पाणी वापरायचे आहे। आता आपण गॅस मिडियम ठेवून ही साखर पाण्याबरोबर व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया। इथे साखरेचा अजिबात पाक करायचा नाही आहे, फक्त साखर पाण्याबरोबर व्यवस्थितपणे विरघळून घ्यायची आहे। साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता साखर अगदी व्यवस्थितपणे विरघळली आहे। आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण रंगासाठी 2 ते 3 केशराच्या काड्या घालूया। जर केशर आवडत नसेल किंवा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर त्यात आपण अर्धा चमचा वेलची पूडही घालूया आणि साखरेच्या मिश्रणात व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया। वेलची पूड एकसारखी मिश्रणाला लागली पाहिजे इतपत आपण सतत ढवळून हे मिश्रण एकजीव करून घेणार आहोत। साधारणतः 1 मिनिटभर सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर आणि शुगर सिरप तयार करून घेतल्यावर आता गॅस बंद करूया आणि शुगर सिरप दुसऱ्या गॅसवर ठेवूया आणि गुलाबजामुन बनवायला सुरुवात करूया। साधारणतः 10 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया। पाहू शकता मिश्रण परफेक्ट असे तयार झाले आहे। अशा प्रकारे मिश्रण व्यवस्थितपणे रेस्ट करून घेतल्यावर लगेचच गुलाबजामुन बनवायला घेऊया। त्यासाठी मिश्रणाचा गोळा घेऊन अशा प्रकारे तळहातावर गोलाकार द्यायचा आहे आणि स्मूथ असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे गुलाबजामुनला अजिबात ओरखडे किंवा खडबडीत असा झाला नाही पाहिजे, अगदी स्मूथ असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। पाहू शकता अशा प्रकारे अगदी परफेक्ट असा मी गुलाबजामुन तयार करून घेतला आहे। अशाच प्रकारे सर्व गुलाबजामुन अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे। पाहू शकता सर्व गुलाबजामुन मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत। आता लगेचच सर्व गुलाबजामुन आपण तळून घेऊया। त्यासाठी आधीच मी गॅसवर एका कढईत तेल तापत ठेवले आहे। तेल अगदी मंद गॅस करून तापवून घ्यायचे आहे। आता तेल तापले आहे की नाही ते चेक करण्यासाठी त्यामध्ये थोडा मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे आणि तो घालायचा आहे। पाहू शकता अगदी व्यवस्थितपणे गोळा वरती आला आहे, म्हणजे इतपतच आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आहे। लगेचच आपण गोळा बाहेर काढून त्यामध्ये जे गुलाबजामुन तयार करून घेतले आहेत ते हलक्या हाताने तेलामध्ये सोडूया। इथे गॅस अगदी मंद करूनच आपण हे गुलाबजामुन तळून घेणार आहोत, म्हणजे अगदी गुलाबजामुन आतपर्यंत तळला जातो आणि एकसारखा तळला जातो। आता गुलाबजामुन तेलात सोडल्यावर अशा प्रकारे अगदी कढई हातात घेऊन व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचे आहे। इथे झारा किंवा चमचा काहीही गुलाबजामुनला लावायचं नाही, गुलाबजामुन फुटण्याची शक्यता असते। अशा प्रकारे अगदी फोकने त्यावर तेल सोडायचे आहे। साधारणतः 2 मिनिटानंतर थोडेसे गुलाबजामुन फुलत आल्यावर अशा प्रकारे चमच्याने त्यावर तेल सोडायचे आहे आणि एकसारखे गुलाबजामुन व्यवस्थितपणे तळून घ्यायचे आहे। तेल अशा प्रकारे थेंब थेंबभर प्रत्येक गुलाबजामुनवर घालायचे आहे, म्हणजे गुलाबजामुन अगदी आतपर्यंत तळला जातो आणि एकसारखा तळला जातो। आणि अधूनमधून कढई अशा प्रकारे हलवत राहायची आहे, म्हणजे गुलाबजामुन अगदी सर्व बाजूने एक समान रंगावर तळला जातो। साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर पाहू शकता गुलाबजामुनचा थोडासा रंग बदलला आहे। अजून आपण साधारणतः 2 ते 3 मिनिटे अशा प्रकारे हलक्या हाताने ढवळून व्यवस्थितपणे गुलाबजामुन सोनेरी रंग येईस्तोवर तळून घेणार आहोत। साधारणतः 4 ते 5 मिनिटानंतर पाहू शकता परफेक्ट कलर गुलाबजामुनला आला आहे। अशा प्रकारे हलक्या हाताने गुलाबजामुन व्यवस्थितपणे तळून घ्यायचे आहे। लगेचच ते आपण एका चाळणीत काढून घेऊया, म्हणजे एक्स्ट्राचे जे तेल आहे ते पूर्णपणे निघून जाईल आणि गुलाबजामुन तेलकट होणार नाही। आता अशा प्रकारे गुलाबजामुन चाळणीत काढून घेतल्यावर लगेचच कोमट केलेल्या साखरेचा जो सिरप आपण तयार करून घेतला आहे त्यामध्ये लगेचच आपण हे गरमागरम गुलाबजामुन घालून घेऊया, म्हणजे साखरेचे जे आपण सिरप तयार करून घेतले आहे ते अगदी आतपर्यंत गुलाबजामुनमध्ये जाते। अशा प्रकारे व्यवस्थितपणे गुलाबजामुन साखरेच्या पाकात घातल्यावर चमच्याने ढवळून घ्यायचे आहे। त्यानंतर दुसऱ्या बॅचमध्ये थोडेसे तेल थंड करून घ्यायचे आहे, म्हणजे जास्त गरम तेल इथे अजिबात करून घ्यायचे नाही आहे। आपण पहिली बॅचमध्ये तेल थोडेसे जास्त गरम झाले आहे। आता
थोडेसे तेल थंड करून घेतल्यावर दुसऱ्या बॅचमध्ये जे राहिलेले गुलाबजामुन आहेत ते तेलात सोडूया आणि तशाच प्रकारे साधारणतः 5 ते 7 मिनटे अगदी गॅस मंद करूनच दोन्ही बाजूने गोल्डन कलर येईस्तोवर खरपूस भाजून घेऊया. इथे जास्त गुलाबजामुन अगदी गोल्डन कलर येईस्तोवर भाजून घ्यायचे नाही आहेत, कारण इथे गुलाबजामुनला जो परफेक्ट कलर असतो तो येईस्तोवरच आपण इथे तळून घेणार आहोत. पाहू शकता दुसरी बॅच अगदी व्यवस्थितपणे मंद गॅस करून मी तळून घेतली आहे. तीही आपण त्याच शुगर सिरपमध्ये म्हणजे साखरेच्या पाकामध्ये घालून घेऊया आणि साधारणतः 1 तासभर हे गुलाबजामुन व्यवस्थित साखरेच्या पाकात मुरू देऊया. त्यानंतर आपण हे गुलाबजामुन व्यवस्थितपणे सर्व करणार आहोत. साधारणतः 1 तासानंतर पाहू शकता सर्व गुलाबजामुन साखरेच्या पाकात अगदी व्यवस्थितपणे मुरले आहे, म्हणजेच सिरप अगदी आतपर्यंत त्यामध्ये गेला आहे. अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे सर्व करूया. पाहू शकता किती परफेक्ट गुलाबजामुन तयार झाले आहे. पाहू शकता किती रसरशीत गुलाबजामुन तयार झाले आहेत. आतपर्यंत अगदी शुगर सिरप त्यामध्ये गेला आहे. एक मी तुम्हाला गुलाबजामुन तोडून दाखविते आहे. पाहू शकता किती जाळीदार आणि अगदी शुगर सिरप आतपर्यंत त्यामध्ये मुरला आहे. अशा प्रकारे तयार झाले घरच्या घरी मावा बनवून रसरशीत जाळीदार आतपर्यंत साखरेचा पाक गेलेले असे माव्याचे गुलाबजामुन. तुम्ही अशाच प्रकारे येणाऱ्या दसऱ्याला किंवा कोणताही सण असेल तेव्हा अशा प्रकारे रसरशीत असे घरच्या घरी मावा बनवून माव्याचे गुलाबजामुन बनवू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या आणि परफेक्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.